ते जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये. व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला लाईट मशीन आहे त्याचीच करायला लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया. तर ओके, तर भाऊंनो जे काय आपण व्हिडिओचा डेमो बघितला आहे तो एकदम सोपा आहे व्हिडिओ एडिट करणं. तर सिम्पल भाऊंनो, जे काय आपलं मटेरियल असेल डिस्क्रिप्शनमध्ये ते आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे, अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल. तर भाऊंनो, जे काय आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे जे काय आपले फोटो आहेत त्याचे बॅकग्राऊंड आपल्याला कट करायचे आहे. तर सिम्पली आपल्याला एका ॲपची गरज लागेल, जे काय म्हणजे ते लाईटरूम, हे फोटो रूम आहे. सिम्पल बघू शकते की अशा प्रकारे तो ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे प्ले स्टोरवरून. इथं बघू शकते की अशा प्रकारे जे काय आपला फोटो आहे ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे बॅकग्राऊंड जे काय आहे ते कट होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. एवढं झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आणि याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटोवरती जसं पाहिजे तसं, आणि तिथून सेव्ह करून घ्यायचं. अशा प्रकारे दोन आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे, जे काय आपलं मॉडेल असेल आणि जे काय आपला फोटो असेल अशा प्रकारे तुम्ही रिमूव्ह करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बीटमार्क ओपन करायचं आहे. केल्यानंतर भाऊंनो, जे काय आपलं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावरती जायचं आहे, जे काय आपलं मॉडेल आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि त्या फोटोला घेऊन घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर मी ते सेट करून घेतो. तुम्ही पण जे काय तुमचं मॉडेल असेल ते सेट करून घ्यायचं. जशी काय माझी क्रश आहे कादंबरी, तुम्ही जे काही तुमची क्रश असेल ते तुम्ही घेऊन घ्यायचं आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं, खालती ओढून घ्यायचं. इथं जे काय आपलं सॉन्ग येते तिथं आपलं घेऊन घ्यायचं. एवढं झाल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं, जे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर भाऊंनो याला पण असं ॲडजस्ट वगैरे करून इथं सेट करून घ्यायचं आहे आणि याला थोडं लहान करून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर याला पण धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे आणि इथं सेट करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काय हा इफेक्ट आहे ब्लॅकवाला सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून ती जे काय कॉपी ऑल इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे, जे काय हा इफेक्ट आहे. आणि बीटमार्कमध्ये जायचं आहे बॅक घेऊन. जे काय आपण तो कॉपी इफेक्ट केला तो आपल्या जे काय मॉडेलचा फोटो आहे त्याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन तिथे पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता की आपला इफेक्ट जे आहे ते पेस्ट झालेलं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो व्हिडिओ आपला जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जे काय आपला मटेरियलमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर आपला जे काय व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती आहे, तो बघून घ्यायचा आहे. तर भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.